शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळी काल रंकाळ्यावरती गेले होते. रंकाळ्या तलावावरती संध्याकाळचे वातावरण खूप जास्त बघण्यासारखे असते. म्हणजे निसर्ग अगदी ओथंबून वाहत असतो आणि अशा वेळेस मग कधी कधी जावेसे वाटते. काय होतं, आपण आपला आनंद विसरून चाललेलो आहोत. आत्ता कामाच्या नादामध्ये, पैसा कमवण्याच्या नादामध्ये 5 मिनिट जरी आपण कुठं जाऊन आलो ना, तरी आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं. आता इथेच येणारा पक्ष्यांचा आवाज 2 मिनिट ऐका. बघा, निसर्गाची मोठी देणगी आणि एक प्रकारची थेरपी म्हणेन मी. जेव्हा आपले माइंड रिलॅक्स नसते, नक्कीच पाण्यापाशी जावे आणि तिथल्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावा. भले 20 रुपयाची पाणीपुरी खावी, आपण ताजमहालच्या हॉटेलमध्ये नाही तर 20 रुपयाच्या पाणीपुरीत पण आनंदी होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी देवबाप्पासाठी म्हणजे आपल्या गणपती बाप्पासाठी खूप छान फूल आलेले होते. त्यामुळं आज अख्ख्या देवघरात तेवढेच एक फूल मिरवत होते. बाप्पाला फूल वाहिले, छान असं दिवाबत्ती केली. पारायणाचा आज दुसरा दिवस होता, तर पारायण देखील करून घेतले, कारण पारायण सप्ताह चालू आहे. मन प्रसन्न होते. त्याचप्रमाणे दरवाजावर हळदी कुंकू म्हणजेच हळदीने स्वस्तिक काढले. महाराजांची ही पाठी पाहिली की गर्व नाहीसा होतो. आता तुम्हाला जी दाखवत आहे ती तेलाची बरणी, खूप छान क्वालिटी आहे. तुम्हाला मी लिंक देते, जर तुम्हालाही घ्यायची असेल तर नक्की घ्या. मी इथं वरती प्रोडक्ट टॅग केलेला आहे. चला बाय.